राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही चर्मकारांची अराजकीय संघटना आहे। या संघटनेच्या सभासदांनी महाराष्ट्रातल्या समाजाने मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या होत्या। त्या मागण्या फेब्रुवारीमध्ये आमची मीटिंग सह्याद्री अतिथीगृहाला बोलवली आणि त्या ठिकाणी आमच्याजवळ सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि तात्काळ ह्याच्यावर अंमलबजावणी होईल अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। त्याच्यानंतर आम्ही फेब्रुवारीनंतर पुन्हा 4थ्या महिन्यात भेटलो, 7व्या महिन्यात भेटलो। तेच आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्यांनी आमच्या पत्रावर आदेश दिलेत की यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, परंतु शासनाच्या प्रशासनातून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि त्यामुळे आम्ही 1 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातला चर्मकार बांधव हा आझाद मैदानावर उतरणार आहे। साधारणतः 1 लाख चर्मकार बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत आणि शासनाला जाब। मी रवींद्र खैरे, युवक प्रदेशाध्यक्ष। मागच्या आठवड्यातच आम्ही पूर्ण 36 जिल्ह्याचा दौरा केला आहे। त्याच्यामध्ये अनेक मागण्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या आहेत। त्या संदर्भामध्ये जे पत्र आहेत आपण मुख्यमंत्र्यांना दिलं आहे, त्यांनी त्यासाठी मान्यता दिली होती, तर त्याचं काय अंमलबजावणी झाली नाही। त्या संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रामधून आम्ही समाज बांधवांना आवाहन केलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता यायचं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त युवक सहभागी होणार आहेत। मी पूर्ण महाराष्ट्रातील युवकांना आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त अगर पुढच्या तुमच्या भविष्यासाठी आपण सर्व युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या आझाद मैदानावर येऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी योगदान द्यायचं आहे।